कोल्हापूर जिल्ह्याच्या अगदी ग्रामीण भागातही व्हिडिओ पार्लर सुरू आहेत. कागदोपत्री हे व्हिडिओ पार्लर म्हणजे करमणुकीच्या खेळाची साधनं दाखवली जातात, पण प्रत्यक्षात अशा व्हिडिओ पार्लरमध्ये जुगारच सुरू असतो. सध्या जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक कर विभागाकडे 183 व्हिडिओ पार्लर सुरू असल्याची नोंद आहे. व्हिडिओ पार्लर सुरू ठेवण्यासाठी शासनाकडून वर्षाला फक्त 500 रुपये परवाना फी आकारली जाते. एकीकडे व्हिडिओ पार्लर चालक या व्यवसायातून बक्कळ माया कमावतात आणि अनेक तरुणांना कंगाल करतात. त्यामुळे हे व्हिडिओ पार्लर सुरू ठेवण्यामागचा शासनाचा नेमका हेतू काय आहे हे समजत नाही. एक प्रकारे शासन जुगाराला चालना देते हे वास्तव आहे. 1990च्या दरम्यान कोल्हापुरात व्हिडिओ पार्लर ही संकल्पना आली. 1992ला कोल्हापुरातील दत्तात्रय राऊत यांनी बिंदू चौकात ड्रीमलँड नावानं व्हिडिओ पार्लर सुरू केलं. करमणूक कर विभागानं या व्यवसायासाठी पहिला परवाना राऊत यांना दिला होता. त्यानंतर दुर्गा व्हिडिओ पार्लर आणि नंतरच्या काळात जिल्ह्यात सुमारे 250 व्हिडिओ पार्लर सुरू झाली. शासनाच्या कागदावर दाखवताना हे व्हिडिओ पार्लर म्हणजे करमणुकीची आणि खेळाची साधनं असं नमूद असतं, पण प्रत्यक्षात व्हिडिओ पार्लरमध्ये जुगारच जास्त असतो. वेगवेगळे आकडे आणि चिन्ह यावर पैसे लावून गेम खेळला जातो. कधीकधी खेळणाऱ्यांना चलाखीनं विविध आकडे लावले असतील तर त्याला बोनस स्वरूपात रक्कम मिळते. त्यामुळे व्हिडिओ गेम खेळणारा या जुगाराच्या नादी लागतो. त्याचा सर्वाधिक फायदा हे व्हिडिओ पार्लर चालक उठवतात. कोल्हापूर जिल्ह्यात सध्या 183 व्हिडिओ पार्लर सुरू आहेत. केवळ शहरात लक्ष्मीपुरी, ताराबाई रोड, शाहूपुरी, व्हीनस कॉर्नर, राजाराम रोड, तावडे हॉटेल, उद्यमनगर, शिवाजी पेठ, वांगीबोळ, रंकाळा स्टँड, शिवाजी मार्केट, महाद्वार रोड, नवीन वाशी नाका, न्यू शाहूपुरी, स्टेशन रोड, गंगावेस, मंगळवार पेठ, फुलेवाडी, कसबा बावडा अशा 50 ठिकाणी व्हिडिओ पार्लर आहेत. प्रत्येक पार्लरसाठी परवाना फी म्हणून शासनाकडे वर्षाला 500 रुपये भरले जातात. दुसरीकडे व्हिडिओ पार्लरमधील प्रत्येक मशीनसाठी 100 रुपये फी शासनाला मिळते. पण दुसरीकडे व्हिडिओ पार्लरमध्ये खेळायला येणाऱ्या तरुणांकडून कित्येक हजारांच्या पटीत पैसे लावले जातात. सुरुवातीला तरुणांना पैसे मिळतात आणि त्यांची हाव वाढते. त्यामुळे व्हिडिओ गेम खेळायला आलेल्या तरुणांकडून आणखीन पैसे लावले जातात आणि अक्षरशः या तरुणांना कफल्लक बनवलं जातं. गेल्या 25 वर्षात हजारो तरुणांचं वर्तमान आणि भविष्य अशा व्हिडिओ गेम पार्लरमुळे उद्ध्वस्त झालंय, पण शासनाला त्याची पर्वा नाही. किरकोळ परवाना फी घेऊन शासनाकडून हे व्हिडिओ पार्लर सुरू आहेत. त्यामुळे एक प्रकारे शासनच जुगाराला पाठीशी घालतंय. याबद्दल दुर्दैवानं कुणालाही लक्ष घालायची इच्छा होत नाही. अनेक व्हिडिओ पार्लर चालक राजकीय नेते किंवा त्यांचे खंदे समर्थक आहेत. त्यामुळे तेरी भी चूप मेरी भी चूप असा प्रकार सुरू आहे.